मात्र एक अतिरिक्त धाव संघाच्या श्री गणेश होते एक धावेने. बघूया पुढील चेंडू गौरव यांचा मारा करतील विनोद. आता मात्र निर्धाव चेंडू सुरेख चेंडू. जर असे एक एक चेंडू बेट करत राहिले आणि एकेरी धावेवरती समाधान मानत राहिलं तर मॅच हरून जातील ह्याची काही खात्री नाही. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. आता मात्र एक फटका मारलाय परंतु यष्टीरक्षण करताना आणि एकच्या 2 धावा कंप्लीट करतायत. यष्टीमध्ये कुठेतरी थोडीशी खराबी पाहायला भेटते. पुढील चेंडू मला करतील फायटर. षटकार मारतील का हा चेंडू बघूया. आणि मात्र पुन्हा सिंगल सिंगल आणि डबल धावामध्ये कन्वर्ट करताना पाहायला भेटतं. षटकारांनी चौकार मारण्यास काही त्रास घेत नाही कारण की त्यांना माहिती आहे षटकार मारून चौकार मारून हा सामना विजयी करणार नाही. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करून हा सामना विजयी करून दाखवू शकतो असं फायटरचं म्हणणं असेल. ए आणि बी संघाला बघूया. आता मात्र एक हाताचा चांगलं म्हटलं जातं. बघूया षटकार मात्र की चौकार. आता मात्र पुन्हा निर्धाव चेंडू. मला वाटतं हा कुठेतरी फलंदाज गडबडतो. थोडासा हा फलंदाज लेकर बोलला असता तर हा षटकार भेटला असता परंतु तसं काही झालं नाही. कमबॅक पाहायला भेटते मिस्टर गौरव हंस. पुन्हा निर्धाव चेंडू सुरेख चेंडू. कुठेतरी कमबॅक करताना मिस्टर गौरव मात्र थोडेसे कान मंत्र देताना पाहायला भेटत मिस्टर विनोद संकेत यांना. धाव संख्या झालेले ते फक्त 4 धावा. झेल होता परंतु झेल मध्ये काही रस दाखवला नाही आणि एकच्या डबल धाव मध्ये कन्वर्ट केलेला आहे. सुरेख रनिंग बिटवीन विकेट मानलं जाईल. संकेत आणि विनोद यांच्यात धाव संख्या झालेली आहे ती 6. एका षटकानंतर धाव संख्या झाली ती फक्त 6. वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं षटक घेऊन येईल ते भावेश. आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत ते मिस्टर भावेश. स्ट्राईक वरती आहेत ते मिस्टर विनोद. आणि इकडे हा ना करताना गडी गमावतायत विनोद ह्यांना. पुन्हा डगआउट मध्ये यायला लागेल विनोद यांना. विनोद आताचा निर्धाव चेंडू होतो का? निर्धाव चेंडू. कुठेतरी नाखूस
पाहायला भेटतात मिस्टर विनोद. नक्कीच ते क्रीजवरती थांबले असते अजून तर हा सामना ह्याच ओव्हर मध्ये विजयी करून दिला असता विनोद यांनी. बघूया आता मात्र त्यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले आहेत ते मिस्टर महेश. आता मात्र बाबू. आता मात्र पुन्हा उपच्या दिशेनं चेंडू टोलावलाय आणि क्षेत्ररक्षण गडबडतंय कुठेतरी आणि गडबड त्या क्षेत्ररक्षणामुळे धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या होते ती 10. सुरेख फटकेबाजी करतोय मिस्टर संकेत. ते गोलंदाजी सुरेख करतो परंतु यष्टी रक्षकाकडनं थोडीशी खराब यष्टी पाहायला भेटते. आता मात्र झेल उंच उडालाय बघूया झेल होतो की काय आणि झेल काही टिपता आला नाही आणि पुन्हा एकेरी धावचे दुहेरी धाव कन्वर्ट करताना मिस्टर संकेत. धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या झालेली होती 12. आता मात्र लेख बायच्या सोळपणे 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या होते ती 13. अजूनही 8 चेंडू आणि 2 धावेची गरज. मात्र पुन्हा निर्धाव चेंडू सुरेख चेंडू गोल टप्पा पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त धावस पाहायला भेटतोय. बघूया सुरेख गोलंदाजी तसेच आता फटकाबाजी करेल का मिस्टर महेश. आता मात्र ऑफच्या दिशेने वाढलेला फटका आणि इकडे सामना विजयी झालेला आहे. फलंदाजाच्या कुठल्याही धावण्याचा परंतु क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करताना तिकडे त्या 2 धावाही देत आहेत. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. पुन्हा मैदानात उतरावे लागेल. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन हरलेल्या संघाचं कौतुक. चला लगेच आता मात्र पुढील सामना होणार आहे तो कुकडे भगतपाडा वर्सेस पांढरे बी. चला लगेच पांढरे ब संघाने लगेच फलंदाजीसाठी त्याचं डगआउट खाली करायचंय. जे फलंदाज वगैरे असतील त्यांच्यासाठी चेअर द्यायचे आहेत. फलंदाजी करणारी टीम आहे त्यांनी डगआउट मधून जायचंय. डगआउट खाली करावे जरा. जे कोणी तिकडे बसलेले असतील त्यांनी त्या फलंदाजीसाठी असलेल्या पोषकांना द्या ही नम्र विनंती आहे. सहकार्य करा जरा. चला लगेच सामन्याला स्टार्ट करण्यासाठी बोल त्यांच्याकडे फलंदाजांनी बॉल घेऊन जायचंय. फलंदाज जे फलंदाज असतील इकडे त्यांनी बॉल ही घेऊन द्यायचं.
गोलंदाज आहेत ते मिस्टर राजेंद्र. प्रथम चेंडू निर्धाव पाहायला भेटतो. सुरेख गोलंदाजी. स्ट्राईकला होते मिस्टर आर्यन आणि नो साईडला होते प्रतीक. आता मात्र एक अतिरिक्त धाव संघाच्या श्रीगणेश होते या एकेरी धावेने. बघूया पुढील चेंडू आर्यन यांना. आता मात्र हा चेंडू सरळ 4 धावांसाठी जाईल. धावसंख्या 4 ने धावसंख्या होते 5. सुरेख फटकेबाजी मिस्टर आर्यन याची ते दाखवून देते का मला ओपनिंग साठी पाठवले, का मला तिकडे फलंदाजी करण्यासाठी पाठवले. बघूया पुढील चेंडू. आता मात्र पुन्हा त्याच दिशेने चेंडू, परंतु आता मात्र पुन्हा दर्शवताना त्याच रित्या पंच चौका. फ्रेंड्स 11 वाल्वे आणि बारीपाडा R11 संघाचे कर्णधार कमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. आणि सुरेख झेल टिपला इकडे संदीप वनने. फ्लॅट होता परंतु तोही फ्लॅट झाला आणि हा झेल टिपलाय. मोठा झटका पांढरे बस संघाला. आता मात्र थँक्यू डीजे. आरण यांची जागा सांभाळण्यासाठी गेलेले ते मिस्टर पंकज. कुठेतरी सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते मिस्टर यांची. एक अतिरिक्त धाव व्हाईट शर्ट रनामध्ये एक धाव चालक प्लस धावसंख्या झाली ती 10. आता मात्र झेल टिपला झेल बाद केले यांना. एक धक्का लागतोय पंकज कृपाने. शेवटचा चेंडू मिस्टर राजेंद्र यांचा. पुढे कशी गोलंदाजी पाहायला भेटते मिस्टर राजेंद्र यांच्याकडनं. एक मात्र या दिशेला चेंडू जातो त्या दिशेला फिल्डरच नाही आणि हा सरळ जाईल 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने धावसंख्या होते ती 14. कुठेतरी चांगलं षटक हाताळलेलं परंतु ह्या शेवटच्या चेंडूवरती 4 धावा जमा झाल्या आणि धावसंख्येत 4 ने
वैयक्तिक पहिल्या संघासाठी पुष्कळसाठी करून आलेले आहेत ते सूरज 11 संघाचा कर्णधार आणि फ्रेंड्स 11 वाले संघाचा कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. आता मात्र एक धाव कंप्लीट होताना आणि एकेरी धाव ते समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या होते ती 15. बघूया पुढील चेंडू मिस्टर सूरज यांचा मारा करतील ते रोहित आणि एक अतिरिक्त 4टी धाव घेतलेली आहे आणि एक अतिरिक्त धाव देण्यात येईल. त्यांच्या इशारा येतोय की वाईट चेंडू आहे, खराब चेंडू आहे. धावसंख्येत 2 ने भर, धावसंख्या ती 17. आता मात्र झेल होऊ शकतो का आणि झेल काही टिपता आला नाही आणि बॉल जाईल सरळ रेषा पार. धावसंख्या 4 ने भर, धावसंख्या होते ती 21. सुरेख फटकेबाजी करताना मिस्टर रोहित ऋतिक आता मात्र वरच्या दिशेने मारला फटका. चेंडू सरळ जाईल 4 धावेंसाठी. धावसंख्येत 4 ने भर, धावसंख्या होते ती 25. सुरेख फटकेबाजी करताना मिस्टर ऋतिक 1-4-4 अशी धावा जमा करतोय तो. बघूया पुढील चेंडू मिस्टर सूरज यांचा. आता मात्र सूर्यकुमार स्टाईल हा फटका मारलेला परंतु चेंडू अडवण्यात येतोय आणि धावसंख्येत 2 ने भर, धावसंख्या होते ती 27. सुरेख फटकेबाजी पाहायला भेटते मिस्टर यांच्याकडनं. बघूया पुढील चेंडू सूरज यांचा अशा प्रकारे कमबॅक करतोला आणि इकडे पुन्हा एक लेफ्ट दिशेने मारला फटका. एक धाव कंप्लीट होताना आणि एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. ठीक आहे ना. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या होती 28. आणि हा चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी. थँक्यू डीजी. चला लगेच यष्टाचं होऊन द्यायचं होतं आणि गोलंदाजीसाठी हे असतंय. गेल्या ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू एक सुरेख फटका पाहायला भेटला मिस्टर रोहित यांनी. सुरेख फटकेबाजी दोन्ही फलंदाजांमध्ये
बघूया आता मात्र गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते संदीप. आता मात्र संदीप आलाय आणि संदीप यांना पण दर्शवून दिले की आम्ही तुमच्यावरती प्रहारच करू. हा पहिला चेंडू संदीप यांचा आणि सरळ 6 धावांसाठी जातो. सरळ फटकेबाजी पाहायला भेटते ऋतिक यांच्याकडनं. थँक्यू डेव्यू. आता मात्र संदीप यांना थोडस काहीतरी कमाल दाखवावी लागेल गोलंदाजीमधून आणि ऋतिक यांचं विकेट जमा करावं लागेल. आता मात्र राईट चेंडू एक अतिरिक्त धाव कुठेतरी प्रेशर स्वतःवरती घेताना मिस्टर संदीप, कारण की पहिलाच चेंडू षटकार मारलाय. आता दुसरा चेंडू काय करू आणि हा दुसरा चेंडू चला परंतु तोही वाईट गेलाय. बघूया पुढील चेंडू मिस्टर संदीप यांचा मारा करतील हे पीक. आता मात्र पुन्हा चेंडू मारला होता परंतु चेंडू जमिनीलगत राहिला आणि एक धाव कंप्लीट होतो. धावसंख्या तर एक नाही भर धावसंख्या होते ती 42. 34 रन्स ऑफ द स्कोर कार्ड. बघूया पुढील चेंडू संदीप यांचा. आता मात्र लेफ्टच्या दिशेने मारले फटका एक धाव कंप्लीट होते आणि एखादी धावेचे समाधान मानावे लागेल. सूर्यकुल करताना तिकडे मिस्टर प्रवीण. पुढील चेंडू संदीप यांचा. आता मात्र झेल होईल का, झेल टिपला जाईल का आणि हा झेल टिपलाय. फलंदाजाला केले परत फलंदाजीला लावलाय विराम. थँक्यू डेग्यू. ऋतिक यांची जागा संभाळण्यासाठी आलेले ते अजय. आता मात्र पुन्हा शॉर्ट बॉल होता परंतु झेल पॉवर प्ले मध्ये झेल तुटतील का आणि नाही. एक गटार क्षेत्ररक्षण झेल हातात होता परंतु झेल काही टिपता आला नाही आणि तिथपर्यंत एक धाव कंप्लीट करताना मिस्टर अजय. धावसंख्येत एक ने भर धावसंख्या होते ती 44 आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल शेष चेंडू असेल. बघा षटकार जाईल की चौकार जाईल. आता मात्र पुन्हा एक चेंडू उडाला परंतु झेल होईल का नाही, झेल नाही आणि एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करतात आणि तिसऱ्या धावावरती गडी गमावते. धावसंख्या 2 ने भर धावसंख्या होते ती 36 रन्स. 37 रन्स ऑफ द टार्गेट. बघूया
चला भेटीस मैदानाच्या आतमध्ये पांढरी टीम फेडिंग सजवायची मैदानाच्या आतमध्ये तसंच इकडे भगतपाडा तुला 2 पटाका जायचं मैदानाच्या आतमध्ये एक मोठं टार्गेट जरूर सेट केलं जातं इथे 47 धावांचा 18 चेंडू 47 ची एक झुंजार खेळ करावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर इकडे भगतपाडा या संघाला कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली पुढच्या सामन्यामधील काही जबरदस्त पहिल्या डावामधील मॅच फलंदाजी अतिशय भारी तुफानी फारी हे पाहायला भेटली जबरदस्त असे मॅच पहिल्या डावामधील धावसंख्या बोलली तर 47 टार्गेट असेल 18 चेंडू 47 टार्गेट असेल आणि कशा प्रकारे मात्र हा टार्गेट कुकडे भगतपाडा या संघाचे फलंदाज कशा प्रकारे कामगिरी केली नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील फिल्डिंग सजलेली आहे 2 फलंदाज आपल्याला पाहायला भेटत स्ट्राईक हँडला स्ट्राईक हँडला आपल्याला पाहायला भेटते स्ट्राईक हँडला संदीप हा फलंदाज पाहायला भेटतोय पण आपल्याला रणजित असताना हा मॅच सामना चालू होतोय आयटम ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्क वरती बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होणारा हा गोलंदाज पाहायला भेटतोय गोलंदाजी करावी लागेल तेवढीच चांगली मात्र पहिल्या डावामधील फलंदाजाकडून आपल्याला पाहायला भेटली होती गोलंदाजी मार्क वरती आर्यन ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी करतोय क्रिकेटमध्ये त्या पद्धतीने मात्र या आर्यनला गोलंदाजी करावी लागेल आपल्याला पाहायला भेटतं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून यावेळीच मात्र दूर ठेवला जातो लेफ्टच्या बाहेरचा चेंडू पंच मात्र रेडी करत असताना गोलंदाजाला हा चेंडू तुम्हाला परत फेकावा लागेल इथून तुमच्या मध्ये हा चेंडू फेकलेला असता तर नक्की तुम्हाला हा चेंडू डोट सांगता गेले असते परंतु तुम्ही हा वाईट चेंडू फेकला आणि हा चेंडू तुम्हाला पुन्हा फेकावा लागेल एकने थोडी सरसावली एक धावीचं खातं खोलतोय पडा संघातला कुकडे भगतपाडा हा संघ मात्र फलंदाजी करताना आउट ऑफ विकेट नाही आर्यन आपल्याला पाहायला भेटेल इथे मात्र हातामध्ये वळून घेणारा चेंडू पाहायला भेटेल थोडस मोस्टली घेतली होती जास्त आणि तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू डोट विसरतोय खूप चांगली गोलंदाजी सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय एक मोठी धावसंख्या आहे इथे तुम्ही दोन चेंडू केले तर प्रेशर तुमच्यावरती निर्माण होत जाईल आणि दबाव हा थोडासा नक्कीच बॅटिंग टीम वरती आपल्याला पाहायला भेटतो परंतु इथून तुम्हाला चांगली फलंदाजी करायची या मैदानावरती सहजासहजी मात्र तुम्ही 47-50 मध्ये पुढे जाऊन स्टेप आउट केला आणि एक पाऊस 2 पाऊस आणि दुसऱ्या तिसऱ्या पाऊसला आपल्याला पाहायला भेटलं तर एक चांगली बॅटिंग पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये धाव नक्कीच इथे वाचवत असताना धावसंख्या झालेली फक्त 3 या आकड्यावर 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटेल चांगली बॉलिंग भेटून विकेट थोडासा जास्त सफल झाला होता कॅचसाठी कॅरी करण्याकरिता आणि इथून मात्र धावसंख्या झाली ती फक्त 4 या आकड्यावरती खूप चांगला असा बॅटल आपल्याला पाहायला भेटेल एका साईडला टीम मनसेत दुसऱ्या साईडला कुकडे भगतपाडा हा संघ आपल्याला पाहायला भेटते यावेळेस ब्रेक जेल टिपला जातो फलंदाजाला खेळ हल्लाच केला जातो फलंदाजाला परतावं लागतं बॅक टू द डगआउटच्या डीसीला टीजे जितम आपल्याला पाहायला भेटेल त्याच्याकडून अपेक्षा असेल वनडाऊन फलंदाजीसाठी आणि वनडाऊन फलंदाज भेटल्यानंतर नक्कीच मोठी फटके मारण्यामध्ये माहीर असतात अशा प्रकारचा हा माहीर खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल तर त्याच्यावरती नजरा सुद्धा असतील बॅटिंग चांगली करावी लागेल एक मोठा टार्गेट तुम्ही सेट जर नक्कीच इथे पाहायला गेलं तर एक मोठ्या टार्गेटचा लगपट करत असताना मात्र चेजिंगसाठी हा संघ आपल्याला पाहायला भेटेल कुकडे भगतपाडा हा संघ आपल्याला पाहायला भेटेल त्या गोलंदाजी करतो आपले आर्यन यावेळेस मात्र सुटरे एका पद्धतीने मात्र चेंडू अविष्टमचा बाहेरचा पाहायला भेटतोय आणि वाईट करत असताना खराब चेंडू इथे मात्र हाताळतो आर्यन
एक चेंडू चांगला, दुसरा चेंडू वाईट आपल्याला पाहायला भेटतो. तर दुसऱ्या चेंडूवर खराब अशी गोलंदाजी हे आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या फक्त झाली ती 5 या आकड्यावरती. आणि यंदा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक होती. यावेळी चांगला चेंडू लाईन अचूक टप्प्यावरती बेधक हा पाहायला भेटू आर्यन सारख्या गोलंदाजीकडून. हीच अपेक्षा असेल, कारण त्यांच्याकडे खूप काही आहे शिकायसारखं. कारण पहिल्यांदा फलंदाजी करता शेजारी धाव ठोकले होते. एक चॅलेंज होता गोलंदाजाकडे. आणि गोलंदाजी करताना पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी करते. ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी व्हायला पाहिजे होती तीच गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल. राईट आवडतो विकेटनी गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज आर्यन. त्यावेळेस दूरसून केल्याचा प्रयत्न होता. इथे मात्र टर्मलाईनच्या बाहेर ही चेंडू आपल्याला पाहायला भेटेल. अष्टमच्या बाहेरचा चेंडू पाहायला भेटेल. वाईट करार असताना धाव मात्र जोडली जाते. एक चेंडू चांगला तर दुसरा चेंडू खराब, हे आर्यनची खासियत बनलेली आहे. या षटकामागील आतापर्यंत पाहायला गेलं तर चेंडू फेकून झाले तर 7 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. एक चेंडू मात्र ठेवला जाते. अष्टमूर्ती मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटेल. आर्यन सारखा गोलंदाज आणि तिथे मात्र फुलांना थोडंसं बीट होते. चेंडू निघून जाते. शेवटचा चेंडू असेल धावसंख्या झाली फक्त 6 या एक्स्ट्रा रन जास्त खर्च केले तर आर्यन सारखे गोलंदाज. इथून जर एक चौकार षटकार लागला असता तर नक्कीच एक सामन्यामध्ये ट्विस्ट आला असता, कहाणी पलटी असती. पण अष्टमच्या बाहेर चेंडू आपल्याला पाहायला भेटतो. तर बघा इथून 10 चेंडू फेकून झाले तेव्हा 9 चेंडू फेकून झाले आर्यनकडे. कारण गोलंदाजी धावसंख्या झालेली फक्त 7 या आकड्यावरती. मी जसं म्हटलं होतं मोठे फटके मारले असते ना तर ही मोठी वेळ झाली असते. 19-20 रनाची नक्कीच झाली असते. एक षटकार किंवा चौकार ठोकला असता तर. मात्र आतमध्ये बोलून घेतोय. जोरदार अपील इथे मात्र टॉपीज लागतोय. सगळीकडे गॅदरिंग करतोय विकेट किपर आणि परतावा लागेल फलंदाजीला. बॅट टू द डगआउटच्या दिशेला. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 2 गडी 7 धावा. थँक्यू वेळी चला फिटिंग मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 20 धावा या काउंट करायच्या आहेत. आणि इथून मात्र एक अवघड सर एक 40 असेल फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्केट ऋतिक आपल्याला पाहायला भेटतोय. राईट मावर विकेटमध्ये गोलंदाजी सुरुवात करत असताना प्रत्येक षटकामध्ये जर हा सामना जिंकायचा फलंदाजाला चौकार षटकार हीच खेचावा लागतील या मैदानावरती. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहणार चांगली अशी फलंदाजी राहिली होती. या सामन्यामध्ये मात्र तुम्हाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. हर षटकामागील तुम्हाला 20 धावा काउंट करावी लागतील. तेव्हा मात्र हा सामना फलंदाजी टीम हे जिंकू शकते. कारण तुकडे भक्त पाडत संघाकडे फलंदाज तर आहे तोपर्यंत तेवढी चांगली फलंदाजी करावी लागेल. डगावड मधून चालणार नाही, कारण तुम्हाला प्रत्येक जाऊन मैदानामध्ये हे 100% योगदान द्यायचे फलंदाजी. प्रत्येक फलंदाजीसाठी यावेळेस बॅकफुट प्रवीणच्या दिशेला मात्र वाईट स्कोअर चेंडू जातो. कव्हरला आपल्याला फील्ड पाहायला भेटेल. एक धाव दोघी द्यायचा प्रयत्न. इथे मात्र पहा सगळं एक पद्धतीने फिल्डिंग तेवढं चांगलं मात्र थोडं पाहायला भेटतोय. आणि इथे एक धावीवर समाधान मानावं लागतं. यातून प्रयत्नाला स्ट्राईक रोटेट धावसंख्या झाली. एकने वाढते धावसंख्या झाली ते 8 या आकड्यावरती या अंकावरती आपल्याला पाहायला भेटते. याही वेळेस मात्र पहिली आपल्याला ओळखलं होतं गोलंदाज आणि ते कुठे पटका खेळणार आहे. नक्कीच थोडासा खेळवाण आपल्याला पाहायला भेटतो. तर मजा करत असताना गोलंदाज बरोबर पहिल्यांदाच त्याची नजरा बरोबर होतो. कुठे प्रकारे मात्र हा शेवट मिळणार आहे फलंदाज आणि त्या पद्धतीने मात्र गोलंदाजी करते. ऋतिक सारखा चांगला गोलंदाज त्यावेळी मात्र दूरून बघायचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑनला फिल्डर आपल्याला पाहायला भेटे. दूरवरून येते फिटिंग चांगले एफर्ट आपल्याला पाहायला भेटते. तिथे पाहायला भेटतोय. आणि त्यानंतर एक 2 धावा करत असताना एक आतवाली चान्स सुद्धा मध्ये कन्वर्ट करायचा होता. प्रयत्न 100% मात्र टीमसाठी योगदान करत असताना फिल्डिंग मध्ये मनसेप पडा या संघ आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस स्विच प्रयत्न इथे मात्र लेवल अपील होत असताना फलंदाजी डगआउटच्या दिशेला. खराब फलंदाजी आपल्याला कुकडे भगत पडा या संघाकडून.
यावेळेस एक साईडला चेंडू पाहायला भेटेल लगेच मोठी मात्र गोलंदाजी करण्याचा धाडस दाखवत असताना ऋतिक सर गोलंदाज चांगले चेंडू त्याच्यापर्यंत आपल्याला पाहायला भेटले. 4 चेंडू फेकून गेले. 5वा चेंडू मात्र खराब पाहायला भेटते. धावसंख्या ते स्थिर ठेवलेली आहे. 11 या आकड्यावरती पंजून ठेवले आतापर्यंत फलंदाजीला. यावेळेस मात्र ऑफ साईडला खराब चेंडू पाहायला भेटतोय. खराब गोलंदाजांनी थोडासा सरदार असेल कारण तुम्ही जर मागच्या सामन्यात पाहायला गेलं तर खूप चांगली गोलंदाजी राहिली होती गोलंदाजाकडे. या सामन्यामध्ये कधी ना कधी खराब गोलंदाजी पाहायला भेटते. यावेळेस चांगला चेंडू आपल्या चेंडू पाहायला भेटेल. फलंदाज इथे मात्र खेळाडू वृत्ती दाखवत असताना कारण माझ्या बॅटला बॉल लागलेला आहे मी दाखवत असताना दर्शवत असताना हा खेळाडू वृत्ती हे असणे खेळाडू मध्ये पाहिजे आणि ते दाखवत असताना हा फलंदाज बॅक टू द डगआउटच्या दिशेला. ऐकू एक सुंदर संगीत. यावेळेस शॉट आम्हाला फील्ड पाहायला भेटेल. 38 सर्कल मध्ये काय फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटते. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या झाली 13 या आकड्यावरती पाहायला भेटते. तिसऱ्या षटकात पहिला चेंडू निर्धाव फेकला जातो. अप्रतिम दर्जाची मात्र गोलंदाज अक्षय आपल्याला पाहायला भेटतो. गोलंदाज चांगली गोलंदाजी फलंदाज पहिला चेंडू निर्धाव धावसंख्या मिळाली फक्त 13 या. यावेळेस आडव्या बॅटपर्यंत खेळायचा होता. इथे मात्र फसतावला. फलंदाज झाला कुठे ना कुठे रोखून धरला. दबाव जो मागच्या पाहिला तर षटकामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली होती बॅक टू बॅक विकेट गमावले होते आणि त्याचा दबाव या बॅटिंग टीम आपल्याला पाहायला भेटेल. इथून तुम्हाला सामना असेल तर काही चमत्कारिक मॅच मध्ये ते करून दाखवावं लागेल. इथे मात्र तिकट बान्सर ज्याला म्हटलं जातं तिकट मारा या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला भेटते. तीन चेंडू निर्धाव कधी चांगले सोबत चेंडू फेकलं होतं. फलंदाजाला कुठल्याही प्रकारचे भुट्टे फुटके खेळू देत नाही गोलंदाज आणि त्याच चेंडू कुठे हा फलंदाज चांगला थोडासा टॉपेज लागला होता फलंदाज.